आमची सर्वांची. पण कीर्तनाच्या समोर भाषण फिक्क आहे, कारण शेवटी नमस्कार. 375व्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन 16 दिनांक 16 मार्च 2025 रोजी देहू येथे अनेक वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 11:30 वाजता देहू वाड्यातून पालखी निघते तर वैकुंठ गमन स्थळी पालखींची सांगता होती. अनेक गावातून बीज सोहळ्यासाठी पायी दिंड्या व पालख्या देहू मध्ये दाखल झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे घेतले दर्शन. आणि मग बाबा त्यांचा सन्मान करतील. बाबांचा सन्मान होतोय तो टाळ पखवाजाच्या गजरात झाला पाहिजे. ज्ञानोबा जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम देहू येथे संपन्न झाला. यावेळी असंख्य वारकरी भक्तजन उपस्थित होते. धन्यवाद. सगळ्यांना आज 375व्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला उपस्थित आता इथं आणि म्हणून आज उपस्थित बाळासाहेब काशीद आहेत, पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत, अप्पा आहेत, श्रीरंग अप्पा, विजय बापू आहेत, सुनील शेळके, शरद सोनावणे, विलास लांडे, बाळाभाऊ भेगडे, रवींद्र धंगेकर, समस्त वारकरी, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो,
आणि लाडक्या वारकऱ्यांनो, वारकऱ्याशिवाय काय चालत नाही ना. वारकऱ्यांनी ठरवलं की मग बरोबर कार्यक्रम करतात फिट. माऊली महाराज बरोबर आहे ना. झाला ना 3 महिन्यापूर्वी. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलोय. खरं म्हणजे आज मी भाग्यवान आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा अतिशय मानाचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तुमच्या या एकनाथ शिंदेला आज तुम्ही दिला. हे मी माझं भाग्य समजतो. आणि मी वरती देखील मगाशी म्हणालो, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, माझ्या वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या ज्येष्ठांचा, सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. खरं म्हणजे मी माझं कर्तव्य केलंय. 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं, कमी काळामध्ये पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरला.